नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। शिवाजी डफळ हत्या प्रकरणी त्वरित तपास व्हावा, अन्यथा तपास सीआयडीकडे द्या। कडकडीत बंद पाळून ग्रामस्थांनी केला घटनेचा निषेध। ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी दिलीप वळसे पाटलांचं केलं कौतुक। भाजप आणि शिवसेनेच्या लागलं जिव्हारी। सांगलीच्या कृष्णा नदीत पार पडल्या होड्यांच्या रोमहर्षक शर्यती। आणि श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी लावली हजेरी। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। शिरूर तालुक्यातील धामारी येथील शिवाजी डफळ यांच्या हत्येचा तपास त्वरित व्हावा, अन्यथा तपास सीआयडीकडे द्या, अशा आशयाचे निवेदन पोलिसांना देत गावातील नागरिकांनी एकत्र येत कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध केलाय। तब्बल 1 महिना उलटून गेलेल्या शिरूर तालुक्यातील धामारी येथील शिवाजी डफळ हत्या प्रकरणाचा तपास पोलीस करत असताना त्यातून गुन्हेगार निष्पन्न होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर या गावातील नागरिकांनी एकत्र येत कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध केलाय। तर यापुढे विविध न्यायमार्गाचा अवलंब करून आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल असे जाहीर करून हा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी करून तशा आशयाचे निवेदन पोलिसांना देण्यात आले। यावेळी धामारी येथील आजी-माजी सरपंच, विविध स्तरातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी सरपंच कैलास डफळ, संपत कापरे, चेअरमन कैलास डफळ, शिक्षण संस्थेचे दत्तोबा भगत, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम शेळके, माऊली गायकवाड, सुभाष डफळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। तर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे PSI खोसे यांनी तपासाबाबत माहिती दिली आहे। 20 जून रोजी पाबळ शिक्रापूर या मार्गावर प्रवासी वाहतूक करणारे शिवाजी डफळ यांचे पाबळ बस स्थानकावरून 2 अनोळख्या व्यक्तींनी भाडे ठरवून आळंदी येथे नेत असल्याचे सांगून अपहरण केले होते। त्या दिवसापासून डफळ बेपत्ता होते। या प्रकाराची शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता। पोलीस तपासात हेच वाहन अचानक 9 दिवसांनी एका मृतदेहाच्या पूर्णपणे जळालेल्या सांगाड्यासहित लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळले होते। मात्र तो सांगाडा डफळ यांचा असण्याविषयी शंका निर्माण झाली होती। मात्र DNA चाचणीत तो सांगाडा डफळ यांचाच असल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता। त्यानंतर शिक्रापूर आणि लोणीकंद पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून तपास सुरू होता।
मात्र आता महिना उलटून गेल्यानंतरही आरोपी निष्पन्न होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याने गावाने कडकडीत बंद पाळून निषेध केलाय। त्यामुळे शिवाजी डफळ यांच्यासह संपूर्ण गाडीच पेटवून देणारे कोण, त्यांचा हेतू काय या प्रकाराचा मागमूस मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये भय मिश्रित अस्वस्थता आहे। तर हेच गुन्हेगार मोकाट फिरत असतील तर त्यांच्याकडून पुन्हा गुन्हा होऊ नये यासाठी तरी किमान तपास पूर्ण करून गुन्हेगार गजाआड व्हावेत अशी अपेक्षा मृत शिवाजी डफळ यांचा मुलगा गौरव याने व्यक्त केली आहे। या प्रकरणाचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पीआय रमेश गलांडे आणि लोणीकंद पोलीस स्टेशनचे पीआय सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दोन्ही पोलीस स्टेशनच्या वतीने संयुक्तरित्या तपास चालू आहे। टेक्निकल दृष्टीने सर्व बाजूचा आपण पडताळून पाहत आहेत पोलीस। अद्याप कुठले सुगावा काय हाती लागलेला नाही, परंतु लवकरच गुन्हा उघडकीस येण्याच्या दृष्टीने दोन्ही पोलीस स्टेशनच्या वतीने कसोशीने तपास चालू आहे। सदर तपासाबाबत दोन्ही पोलीस स्टेशनने स्वतंत्ररित्या तपास पथके नेमलेले असून आपल्या स्तरावरती ते योग्य रीतीने तपास करत आहेत। आमच्या वतीने आपणास अशी विनंती राहील की सदर गुन्ह्यात दिशा मिळणे कामी किंवा लवकरात लवकर उघडकीस येणे कामी आपणही आपणास काही माहिती प्राप्त झाली असल्यास पोलिसांना देण्यात यावी। माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तसंच त्यांना पोलिसांच्या वतीने बक्षीसही देण्यात येईल। कोणाला काही कुठल्याही बाबतीत अशा बाबत काही माहिती आढळून आली तर लोणीकंद पोलीस स्टेशन किंवा शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या कोणत्याही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आपण जर माहिती दिली तर पोलिसांनाही गुन्हा उघडकीस आणण्यास मदत होईल। कालच मी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे पाटील साहेबांची भेट घेतली। साहेब पण म्हटले की सर्जेराव पाटील साहेब लोणीकंदचे आहे, ते म्हटले आम्ही तपास पथक स्वतंत्ररित्या नेमलेला आहे। जेव्हापासून गुन्हा दाखल आहे तेव्हापासून सर्व बाजू आम्ही पडताळून पाहत आहोत। सदर गुन्ह्याचे CDR काढले, डम डेटा काढलेला आहे, परंतु त्यावरून आतापर्यंत कसं काही सुगावा हाती लागलेला नाही, परंतु लवकरच गुन्हा उघडकीस येईल। आपली सर्वांची साथ पोलिसांना अपेक्षित आहे। काही वेळेला अशा घटना घडतात, ही दुर्दैवी घटना आहे, परंतु पोलीस हे सर्वतोपरी प्रयत्न करत असतात। आमचं कामच आहे ते, आणि ह्या गुन्ह्याचा सुद्धा तितक्याच गांभीर्याने तपास चालू आहे। परंतु कुठलाही ठोस पुरावा हाती येईपर्यंत सर्व गोष्टी पोलीस ओपन करून आपण सर्वांना सांगू शकत नाहीत। तपासामध्ये व्यत्यय निर्माण होत असतो, दिशा भरकटण्याची शक्यता असते, त्यामुळे तो काही गोष्टी गोपनीय ठेवण्याची आवश्यकता असते। अशा प्रकारचे यापूर्वी बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत। लोणावळ्याचा डबल मर्डर केस आपण बघितले असेल। कुठल्याही प्रकारचा पोलिसांना काही साहेब 1 महिना आणि 5 दिवस झालेले आहेत। मला या ठिकाणी आवर्जून असं नमूद करावं वाटतं की 20 तारखेला या ठिकाणी शिवाजी तात्यांची या ठिकाणी अपहरण झालं। त्यानंतर त्यांची मला वाटतं 21 तारखेला मिशन म्हणून शिक्रापूर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली। त्याच्यानंतर 9 दिवसांनी 29 तारखेला लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी खुनाचा तिथं गुन्हा दाखल झालेला आहे। या ठिकाणी आता 2 प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत। शिक्रापूर पोलीस स्टेशनला या ठिकाणी हरवण्याची तक्रार, मिशनची तक्रार आहे, आणि लोणीकंद पोलीस स्टेशनला या ठिकाणी मर्डरची खुनाची तक्रार आहे। मला या ठिकाणी एक माझ्या मनात एक अशी शंकेची पाल चुकते की काय, या ठिकाणी शिक्रापूरला हरवल्याची तक्रार आहे आणि लोणीकंदला मर्डरची तक्रार आहे। मग शिक्रापूरवाले पोलीस स्टेशन लोणीकंदच्या पोलीस स्टेशनवर ढकलत नाही ना की तपास तुम्ही करावा, किंवा लोणीकंदचे पोलीस स्टेशन असे ढकलत नाही ना की यांच्याकडून हरवलाय तपास यांनी करावा। मला या ठिकाणी आवर्जून असं पोलीस स्टेशनला नमूद करायचंय की आपण या ठिकाणचा लवकरात लवकर छाडा लावावा। आपल्याकडून जर छाडा लागत नसेल तर मला वाटतं आपण CBIची चौकशी करावी। परिस्थिती आली की आज वडील मामाला सोडून गेलेले, तर ही घटना दुसरा कोणत्या घरावर येऊ नये म्हणून तर पोलिसांनी लवकरात लवकर याचा तपास करावा ही आमच्या कुटुंबाकडून मी आशा हे करतो। सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र ताहराबाद येथे पोपटराव शेळके यांनी देवस्थानला कमान अर्पण केली आहे। या कमानीचे उद्घाटन आळंदी येथील हरिभक्त पारायण कदम माऊली आणि डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले।
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र ताहराबाद अर्थात प्रति पंढरपूर या ठिकाणी आळंदी येथील हरिभक्त पारायण कदम माऊली आणि डॉक्टर सुजय विखे यांच्या शुभहस्ते कमानीचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते। पोपटराव शेळके यांची गेली 20 वर्षांपासून संत कवी महिपती महाराज यांच्यावर श्रद्धा आहे। ते अनेक वेळा पायी दिंडीत पंढरपूरला गेले आहेत, मात्र त्यांना अनेक दिवसांपासून श्री क्षेत्र ताहराबाद येथे काहीतरी देण्याची इच्छा होती। त्यांची ताहराबाद गावातील लोकांशी झालेल्या चर्चेत सर्वजणांनी सांगितले की कमान बनवून दिली तर देवस्थानला शोभा येईल, म्हणून त्यांनी 82,000 रुपयांची कमान बनवून देवस्थानला अर्पण केली आहे। मी महिपती महाराजांचा 20 वर्षापासून भक्त आहे आणि एक इच्छा होती काहीतरी करावं, त्यामुळे मी कमान दिली। प्रति पंढरपूर म्हणूनच समजले जात आहे। इथं विठ्ठल रुक्मिणी येतात, त्यांचा 4 ते 5 दिवस इथं वास्तव्य राहतं, त्याच्यामुळे इथं विठ्ठल रुक्मिणी आल्यामुळं इथंच प्रति पंढरपूर असल्यामुळं इथंच भक्तगण येतात। एक तालुक्याचं एक जागृत देवस्थान आहे। तसेच या कमानीचे उद्घाटन हरिभक्त पारायण कदम माऊली आळंदी आणि डॉक्टर सुजय विखे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। ताहराबादवरून पायी दिंडी पंढरीला जात असते आणि त्या निमित्ताने आमचे बोलणे व्हायचे की बाबा मला काहीतरी करायचं या ठिकाणी। शेळके मामांचं एक वरदान या ठिकाणी कमान त्यांनी उभी केली आणि या पवित्र अशा स्थळाला चांगल्यापैकी त्यांनी प्रवेशद्वार या ठिकाणी उभारून दिला। याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद दिले तरी कमी पडतील, एवढं मात्र मी जाणतो। आणि राहुरी तालुका त्याच पद्धतीनं संत कवी महिपती महाराज यांच्या पदस्पर्शानं पवित्र झालं। ह्या राहुरी तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहेच आणि त्या संत कवी महिपती महाराजांचं उतराई होण्याकरता भक्त या नात्यानं पोपटराव नामदेव पाटील शेळके यांनी जो प्रवेशद्वार अर्पण केलं त्याबद्दल आम्हाला खरोखर आम्ही त्यांच्या भावनेशी, त्यांच्या कर्तव्याशी आम्ही सर्व भक्तगण या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो। यावेळी नानासाहेब कोळसे, संभाजी कोळसे, नानासाहेब शेळके, मच्छिंद्र शेळके, राहूसाहेब सालबंदे, भास्कर गुरुजी खाडे, दत्तात्रय आढाव आदी मान्यवर उपस्थित होते। गोविंद साळुंके, C24 तास, श्रीरामपूर। पुणे येथील पाषाण सुतारवाडी रस्त्यावर असलेल्या राम नदीच्या पुलावरील पादचारी मार्गावर पुणे महानगरपालिकेने टाकलेल्या मोठमोठ्या सिमेंटच्या पाईपमुळे पायी चालणाऱ्या लोकांना मोठी कसरत करावी लागतीये। आधीच राम नदीवरील पूल अत्यंत अरुंद असून पाईप इतके मोठे आहेत की ते टाकल्यामुळे डांबरी रस्ता अजूनच रुंद होत आहे, त्यामुळे येथील रहदारीस अडथळा निर्माण झालाय। पावसाळ्यात या पुलावर पाणी साठत असून त्या पाण्याचे गटारात रूपांतर झाले आहे। पालिकेशी भराव टाकण्यासंदर्भात पुणे महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून सुद्धा पालिकेने यावर कसलीही उपाययोजना केली नाहीये, त्यामुळे महानगरपालिकेने यावर लक्ष द्यावे अशी मागणी मनसेचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष सुहास निमहन यांनी केली आहे। राम नदीच्या पुलावरती गेली 7-8 महिने मोठे पाईप आणून ठेवले फुटपाथवरती, तर लोकांना तिकडनं जाताना त्रास होतोय। आधीच अरुंद आहे पूल आणि आता पाऊस काळात तिथं पाण्याचं तळही साचतंय पुलावरती, तर लोक साहजिक पाण्याच्या कडेने जातात। हे मी मागच्या 8 महिन्यापूर्वी पाऊस पडला त्यावेळेस सुद्धा पालिकेला पत्र दिलं होतं की बाबा हे पाण्याचं तळ इथं साचलं नाही पाहिजे। लोक पाण्याच्या बाजूने जातात, मग साहजिक गाड्या त्यांच्या अंगावर जातात आणि त्यात आता पाईप आणून ठेवलेत मोठमोठे। फुटपाथ पूर्ण बंद झाले, लोकांनी फुटपाथ पाईपावर न जायचं का पुलावर न जायचं, गाड्या अंगावर जातात, छोटे मोठे अपघात होतात। आता मोठा अपघात झाल्यावर कोण त्याला जबाबदार? म्हणून मी पालकमंत्र्याला पत्र दिलंय, आयुक्तालाही पत्र दिलंय, तर लवकरात लवकर ते काम व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे। गणेश अभिमाने, C24 तास, मुळशी। साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती उदयनराजेंच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान रस्त्यावर उतरणार आहे। उदयनराजेंना अटक झाली तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा संभाजीराव भिडे गुरुजींनी दिलाय।
साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती उदयनराजेंच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान रस्त्यावर उतरणार आहे. छत्रपती उदयनराजे यांच्यावर खोटे आरोप घालण्यात आले आहेत. त्यामुळे उदयनराजेंना अटक झाल्यास शिवप्रतिष्ठान रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यांनी दिलाय. उदयनराजेंना अटक झाल्यास महाराष्ट्रभर शिवप्रतिष्ठान रस्त्यावर उतरून विरोध करणार असून उदयनराजेंवरील आरोप खोटे आणि राजकीय असल्याचा आरोप भिडे गुरुजींनी केलाय. खासदार उदयनराजेंना अटक झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटेल असा इशारा देत यामध्ये मुख्यमंत्री आणि गृह खात्याने तातडीने लक्ष घालावे अशी मागणीही संभाजी भिडे गुरुजींनी केली आहे. छत्रपती श्री उदयन महाराज यांना अटक करण्यासाठी पोलीस खात्याने प्रयत्न चालवले. ते अत्यंत संतापजनक आणि अत्यंत अयोग्य आहे. ते प्रयत्न थांबावे. छत्रपती ही व्यक्ती नसून तो हिंदुस्थानचा, हिंदू धर्माचा, हिंदू समाजाचा, हिंदू राष्ट्राचा अत्यंत श्रेष्ठ असा एक देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती यांनी उथमलेला असा भाव असलेला तो आमच्यासाठी पवित्र आणि अत्यंत श्रेष्ठ शब्द आहे. त्यांची अटक ही ह्या महाराष्ट्राला संताप, राग, चीड आणि पेशाने पेटून उठण्यासाठी जणू काही प्रेरणाच मिळेल अशी गोष्ट आहे. श्री शिवप्रतिष्ठानंतर हे कधीच खपून येणार नाही. ह्या महाराष्ट्रभर रस्त्यावरती उतरून त्याचा प्रतिरोध करू तर ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून, गृहखात्याने लक्ष घालून त्यांच्यावरचे जे घाणेरडे आरोप चुकीचे केलेले, धारांत खोटे राजकीयदृष्ट्या केलेले आरोप आहेत की दरोडा आणि खंडणी त्याच्याबद्दलचा त्यांच्यावरती आरोप घातला आहे. छत्रपती इतक्या निसूक तऱ्हेने वागतील किंवा करतील हे परमेश्वरसुद्धा विश्वास ठेवणार नाही. असं काही करण्याचं काम जर महाराष्ट्र शासनाने केलं तर महाराष्ट्र शासन एक फार मोठं पाप करत आहे असं माझं मत आहे. ते त्यांनी करू नये आणि हिंदू स्वराज्याचे पाईक समजणारे व सेवक समजणारे, धारकरी समजणारे जे अनेक हिंदुत्वाचे कार्यकर्ते आहेत ते संतापून पेटून रस्त्यात उठतील, उभे येतील हे लक्षात ठेवावं. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. पन्नास 0001. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. आंबेगाव तालुक्यातील शिवसेना आणि भाजप नेत्यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या ऊर्जा मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत नाराजी व्यक्त करत या प्रकारामध्ये भाजपच्या गटात कमालीची उदासीनता दिसून येते. आंबेगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या वीज उपकेंद्राच्या शासकीय कार्यक्रमाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली असताना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या रूपाने पुन्हा एकदा राष्ट्रवादीने दोन्ही पक्षांना धोबीपछाड दिल्याचे संपन्न झालेल्या कार्यक्रमावरून दिसून आलंय. त्या काळात वळसे पाटील साहेबांनी खूप मोठं काम केलं आणि आता पुढे त्यांची जबाबदारी बाकी आहे. मी तुम्हाला वचन देतो की वळसे पाटील साहेबांनी काम केलं त्या पुढे त्याला पुढे नेण्याचं आणि पुन्हा एकदा या राज्याला पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आहे आणि त्यामुळे कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादीच्या झेंड्याबरोबरच मंत्री महोदयांनी दिलीपरावांचे कौतुक केले. भाजप आणि शिवसेनेच्या जिव्हारी लागले असून झालेल्या प्रकारामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था या दोन्ही पक्षांची पाहायला मिळाली आहे. भाजप सेनेचा आल्यानंतर बरेच दिवसांनी
या ठिकाणी ऊर्जा मंत्री किंवा कुठलाही मंत्री पूर्ण वेळ देतो या अपेक्षेने कार्यकर्ते सगळे तयारीत होते का जेणेकरून पक्षाच्या संघटनेला ह्या मंत्र्यांच्या दौऱ्याचा उपयोग होईल. परंतु असं काही लक्षात आलेलं दिसत नाही. केवळ त्यांनी त्यांच्या ऊर्जा खात्यावर आणि माजी ऊर्जा मंत्री यांच्या संदर्भामध्ये वारंवार उल्लेख करत गेल्यानंतर खरं वास्तविक कार्यकर्त्यांना बळ येणं हे अपेक्षित होतं, पण तसं काही घडलेलं दिसत नाही. भाजपा मंत्री येणार म्हटल्यावर तालुक्यातील भाजपा नेत्यांनी जय्यत तयारी केली. ठिकठिकाणी स्वागत कमानी आणि फ्लेक्स लावले. एकदा मंत्री येतील, कार्यक्रम होईल आणि मग पक्ष संघटनेसाठी कार्यकर्त्यांची संवाद साधतील अशी अपेक्षा असणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली आहे. कधी नव्हे ते शिवसेनेने देखील भाजपची साथ देत कार्यक्रम एकत्रितपणे करण्याचे जाहीर केले. मात्र भाजपचे मंत्री असून त्यांच्याच कार्यकर्त्यांना महत्त्व नाही, तर आपल्याला कधी या विवंचनेतच शिवसेनेनं कार्यक्रमात सहभाग नोंदविला. राज्यामध्ये शिवसेना भाजपचं सरकार आहे, विशेषतः भाजपचं सरकार आहे आणि या तालुक्यामध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे किंवा शिवसेनेचा एखादा मंत्री येतो त्यावेळेस त्या मंत्र्याने आल्यानंतर या तालुक्यातील त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगणं गरजेचं आहे. परंतु हा जो दौरा झाला, हा दौरा खऱ्या अर्थानं मंत्र्यांनी स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी त्या ठिकाणी दौरा केला. त्यामुळे आम्ही म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून आम्ही तर नाराजच आहोत, परंतु भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नाराज आहेत. आज पिंपळगावमध्ये जे 132 KVचं उद्घाटन झालं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे लावले गेले, शरद पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी लावला गेला आणि इथे जी सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा सभेच्या पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत नामदार साहेबांनी फक्त वळसे पाटलांचंच कौतुक केलं. गोडेगावमध्ये सुद्धा मॅनेज मिटिंग असल्यासारखी मिटिंग त्या ठिकाणी घेतली गेली. म्हणजे वळसे पाटील साहेबांनी सांगायचं याला उभं करा, त्याला उभं करा, त्याला उभं करा, त्याला, आणि त्याच माणसाने बोलायचं आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे कार्यकर्ते या सगळ्यापासून अनभिज्ञ असायचे. म्हणजे जर संघटना वाढवायची, या तालुक्याचा आमदार वेगळा करायचा, हा जर त्या लोकांचा भाजपचा किंवा शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांचा जर अट्टास असेल की इथं संघटना वाढली पाहिजे, मग तो ती शिवसेना असो किंवा भाजप असो, जर वाढवायची असेल तर इथं आमचा प्रमुख शत्रू हा राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख शत्रू त्या ठिकाणी आहे आणि आमच्याच मंत्र्यांनी भाजपचा काय किंवा शिवसेनेचा काय इथं या ठिकाणी यायचं, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायचं नाही आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच बरोबर घेऊन कार्यक्रम करायचा, अशाने संघटना वाढणार कशी? हा आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सवाल आज या ठिकाणी आहे. आज आल्यापासून जास्तोपर्यंत फक्त वळसे पाटील चांगले कसे आहेत हेच त्यांनी त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं आम्ही शिवसेना भाजपचे कार्यकर्ते या म्हणजे भाजपचे मला माहीत नाही, परंतु या सत्तारूढ पार्टीतला एक घटक म्हणून शिवसेना तर प्रचंड प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टीवर नाराज आहे आणि जर वरिष्ठांची इच्छा असेल का शिवसेना भाजप वाढायला पाहिजे या तालुक्यामध्ये, तर माझ्या माहितीप्रमाणे अशा यामुळं त्या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताकद न मिळता त्यांचं मनोधैर्य खच्ची होऊ शकतं. त्यामुळं हा जो कार्यक्रम अशा प्रकारचा झाला आहे, हा कार्यक्रम आम्हाला शिवसेनेला अजिबात त्या ठिकाणी मान्य नाही. आम्ही शिवसेना भाजप जरी राज्यामध्ये काही परिस्थिती असेल, एकमेकाच्या विरोधात असतील, तर या तालुक्यामध्ये आम्ही शिवसेना भाजप हे एकत्र आहोत. कारण या तालुक्यामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून किंवा राष्ट्रवादीच्या नेत्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय होतो आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही सगळी मंडळी एकत्र आहोत. परंतु आम्ही नुसतं एकत्र असून उपयोगाचं नाही, वरच्या वरिष्ठ लोकांनी सुद्धा त्याला साथ देणं गरजेचं आहे आणि ती साथ 100% या बावनकुळे साहेबांच्या दौऱ्यामुळे मिळत नाही हे यावरून सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळं पाणी कुठंतरी मुरतंय हीच भूमिका आमच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी आहे. धन्यवाद. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीप वळसे पाटील यांचे केलेले कौतुक तर भाजप नेत्यांना कमी दिलेलं महत्त्व ही बाब भाजपा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली असून कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आलेला उत्साह कमी होताना दिसत आहे. 2019ला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका असून यावेळी राष्ट्रवादीचे नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि शरद पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असणारे दिलीप वळसे पाटील भाजपात जाणार का अशी शंका झालेल्या प्रकारावरून तालुक्यातील जनता व्यक्त करतेय. संपूर्ण दिलीप पाटलांच्या वर्चस्वाचाच कार्यक्रम आहे असं जाणवलं. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हजर होते, बावनकुळे साहेब हजर होते, तेही त्यांनी संबोधन केलं, आढावा बैठक झाली, कार्यक्रमाची सांगताही झाली. परंतु शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी आणि ती दिवसा मिळावी, साप, विंचू, घोणस यांच्यापासून आमच्या महिला भगिनी वाचायचं थांबाव्यात आणि विक्टीम थांबावेत. कित्येक शेतकरी हे सर्पदंशाने मेलेत, कित्येक महिला मिळात, कित्येक तरुण मिळेल. इंडस्ट्रीला तुम्ही लाईट रात्रीची 100% द्या, आम्हाला रात्रीची फक्त सिंगल फेज द्या. तशा प्रकारचा कार्यक्रम आणि विजन ना दिलीप पाटलांना मांडलं
परंतु काही कार्यकर्त्यांना मांडलं, त्यांना इग्नोर केलं. बावनकुळे साहेबांनी सातत्यानं त्यांचा पाहुणचार घेतला, त्याबद्दल दुमत नाही. अतिथी देवो भव ही आपली संकल्पना आहे, ती राबवली पाहिजे. परंतु या दोन्ही दिग्गज नेत्यांना पक्षाच्या राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा आणि रयतेचे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या आणि सर्व पक्षांच्या लोकांचं मनोबल खच्ची करणारा आहे. शेतकऱ्यांना नाही, कुणालाही न्याय देणारा नाही. तो फक्त दिलीप पाटलांचं वर्चस्व पुन्हा एकदा भाजपच्या लोकांना, जसे शरद पवार राष्ट्रपतीपासून पंतप्रधानापासून बारामतीला बोलवतात आणि मी कोणीतरी एक दिग्गज अतिशय समीक्षक राजकारणी आहे, परंतु हे सत्तेचे भोगी आहेत आणि फक्त विक्टीम सर्व जनतेला बनवले. सत्ता भोगून यांच्या संपल्यात, जनतेला न्याय द्यायच्या दरबारात यांची लायकी शून्य. या सर्व प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस मात्र सावध पावित्र्यात असून भाजप मंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारले नाही. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून त्यांनी याबाबत मंत्र्यांना विचारणा करणे गरजेचे होते. कार्यक्रमादरम्यान त्यांना गोष्टी पटत नव्हत्या तर त्यांनी त्याचा विरोध करणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलंय. भाजप शिवसेनेचं युतीचं सारखं त्या ठिकाणी आहे. तुम्हाला देखील त्या ठिकाणी दौरा होत असताना त्यांनी विचारलं की नाही विचारलं, हा तुमचा प्रश्न आहे. कारण तुम्ही त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या मंत्र्यांना त्या ठिकाणी विचारायला हवं होतं असं मला त्या ठिकाणी वाटतं. परंतु आता हे ज्यावेळी त्यांच्या सर्वांच्या ध्यानात आलं की आपलं सरकार असताना देखील या ठिकाणी या परिसरामध्ये मंत्री वगैरे येतात आणि वळसे पाटील साहेबांचा विश्वास व्यक्त करून कामं त्या ठिकाणी होत असतात, हा त्यांचा विचारांचा पराभव आहे असं मला त्या ठिकाणी मानेल. परंतु ट्रान्सफॉर्मर लोकांना मिळत नाही त्या संदर्भामध्ये अनेक याच्यावर चर्चा झाली आणि ह्या चर्चेमध्ये ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. त्यांना जर हे मान्य नव्हतं, त्यांनी कार्यक्रमाला हजर राहायचं काही कारण त्या ठिकाणी नव्हतं. त्यांनी सरळ कार्यक्रमावरती बहिष्कार टाकला असता तर अधिक लोकांना देखील. परंतु असं मांडोळासारखी भूमिका त्यांची आहे. कार्यक्रमाला यायचं, तिथे भाषणं त्या ठिकाणी करायची. मंत्री महोदय ज्यावेळी होते त्यावेळी त्यांच्या गाड्यांमध्ये बसायला ही मंडळी सगळी होती. ज्यावेळी स्नेह भोजनाचा कार्यक्रम. अमोल जाधव, C24 तास, मंचर. येवला तालुक्यातील मानोरी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीच्या छेडछाड आणि विनयभंगाच्या निषेधार्थ मुखेड येथे मूक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी परिसरातील नागरिक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. येवला तालुक्यातील मानोरी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीच्या छेडछाड आणि विनयभंगाच्या निषेधार्थ मुखेड येथे मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात परिसरातील नागरिक आणि जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींना संरक्षण मिळालेच पाहिजे, आरोपीस कडक शिक्षा झालीच पाहिजे असे फलक हातात धरून गावातून मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सरपंच सचिन आहेर, विश्वासराव आहेर, बाळासाहेब गुंड, संतोष आहेर, अशोक महाले, साहेबराव तिपायले, शिवसेनेचे छगन आहेर, सदू शेळके, महेश अनर्थे, प्रसाद दिवटे, अरुण घोडके आदींसह नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. मुळशी घोटावडे फाटा येथे रस्त्यालगत असणाऱ्या गटारीमुळे अतिशय दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय. मुळशी घोटावडे फाटा येथे असणारे भाजीवाले, हॉटेल व्यावसायिक येथेच कचरा टाकत आहेत. येथील गटारे उघडी असल्या कारणाने सगळी घाण रस्त्यावर टाकली जातीये. त्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना कसरत करावी लागतीये. या ठिकाणी कचरा व्यवस्थापन करण्यासाठी पिरंगुट आणि कासारांबोली ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा गाडी येत असते. परंतु हा कचरा लोक त्या गाडीत न टाकता रस्त्यावर टाकत असतात. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागानेही गटारांचे काम अर्धवट सोडल्याने ही दुर्गंधी होत आहे आणि येथील नागरिक आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे ही गटारे भूमिगत करावी आणि कचरा टाकणाऱ्या लोकांकडून दंड आकारण्यात यावा अशी मागणी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष सुनील वाडकर यांनी केली आहे. मुळशी तालुक्यातील घोटवडे फाट्या चौकामध्ये घोटवड्या रस्त्यालगत जाणाऱ्या मार्गामध्ये त्या ठिकाणी कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याची गटार ओपन गटार अर्धवट सोडले असल्या कारणानं त्या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी तिथील आसपासचे दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, त्याचबरोबर भाजीवाले या ठिकाणी येणारे जाणारे कामगार रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी येऊन कचरा टाकतात आणि त्यामुळे त्याच्या मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आजार पसरण्याचा संभव आहे. त्यामुळं त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या ठिकाणी बंदिस्त गटर करावं
आणि त्या ठिकाणी कासारामध्ये ग्रामपंचायतीने अनेक वेळा त्या ठिकाणी साफसफाई केलेली होती कचऱ्याची, परंतु नागरिक काय त्याची कोणती दखल घेत नाही आणि त्या ठिकाणी कचरा टाकतात. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीची व्यवस्था केलेली आहे ट्रॅक्टरमार्फत कचरा टाकणे, त्यात कचरा टाकावा, त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी अशी या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती करीत आहे. गणेश अभिमाने, C24 तास, मुळशी. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 04 15. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. चित्तथरारक होड्यांच्या स्पर्धा सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात पार पडल्यात. दुथडी भरून वाहणारी नदी आणि त्यामध्ये होड्यांच्या सुरू असलेल्या रोमहर्षक स्पर्धा पाहण्यासाठी यावेळी कृष्णा नदी काठावर सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये फ्रेंड्स युथ ग्रुप आणि रणसंग्राम मंडळाच्या वतीने भव्य होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 10 स्पर्धक संघांनी सहभाग घेतला होता. सांगलीवाडीच्या शंकर घाटावरून या होड्यांच्या शर्यतीला प्रारंभ झाला. 3 फेऱ्यांमध्ये अत्यंत चुरशीने या शर्यती पार पडल्यात. सुरुवातीला 10व्या क्रमांकावर असणाऱ्या सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लब आणि रॉयल कृष्णा बोट क्लब यांच्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी अत्यंत चुरस पाहायला मिळाली. अखेर सांघिक कामगिरीच्या जोरावर आणि पाण्याच्या प्रवाहाचे आव्हान भेदत तरुण मराठा बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावलाय. या रोमहर्षक होड्यांच्या शर्यती पाहण्यासाठी कृष्णा नदीचा काठ सांगलीकर नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला होता. 3 फेऱ्यांमध्ये या होड्यांच्या शर्यती पार पडल्या. सर्वच स्पर्धकांसमोर यावेळी मोठं आव्हान होतं. दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला भेदण्याचे आणि त्यासाठी यावेळी प्रत्येक बोट क्लबच्या खेळाडूंचे कौशल्य पाहायला मिळाले. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर पुढील 1 महिनाभर कृष्णा नदीमध्ये या होड्यांच्या शर्यती सांगलीकरांना पाहायला मिळतात. आज ज्या होड्यांच्या शर्यती पार पडल्या या जवळजवळ 50 वर्षापूर्वीपासूनच्या परंपराही आमच्या या पंचक्रोशीत लाभलेल्या आहे. सांगलीवाडी असेल, डिग्रज, पदमाळ, कवटेपिरान, समडुळी या सर्व गावच्या होड्या आज इथं सहभागी झाल्या होत्या. जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रात हा एकमेव खेळ असा आहे की ज्यात जास्त चुरस आहे. हा खेळ दुसरीकडे कुठं होऊ शकत नाही. ज्या ठिकाणी नदी आहे त्या ठिकाणीच हा खेळ होऊ शकतो. आणि जवळपास आज 10 होड्या या ठिकाणी होत्या. आमची होडी जवळजवळ 10व्या क्रमांकाला लागली होती. त्यातून सगळ्यांनीच आम्हाला साथ दिली. सगळ्या पोरांच्यामुळेच आज हे यश मिळाले. तरीच आमचं प्रॅक्टिससुद्धा भरपूर असते. जवळजवळ रोजचं प्रॅक्टिस एक 10 किलोमीटर पर्यंत आहे. म्हणूनच आम्ही आज हा पल्ला मारू शकलो. प्रॅक्टिसमुळेच आमच्या सर्व मंडळाच्या सहकार्यांमुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलो. सांगलीवाडी आणखी सुकांदा गजानन रंगराव यादव. कारण या स्पर्धेमध्ये आता
सर्वसाधारणतः 10 होड्या होत्या. या स्पर्धेमध्ये पुराचं पाणी असल्यामुळं आव्हानात्मक होतं. कारण जे आपण प्रॅक्टिस करत असतो, जे गावचं नाव आत्ता आजपर्यंत तरुण मराठ्यात उज्ज्वल आहे, ती फक्त परंपरा राखायचं काम आम्ही केलेलं आहे आणि माझ्या सहकार्याने सर्वांनी साथ दिलेली आहे. त्यामुळं मी आज प्रथम क्रमांक पटकावू शकलेलो आहे. त्याचबरोबर या सांगलीवाडीचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच परंपरेनं आज तरुण मराठ्यांना आपली आघाडी राखून ठेवलेली आहे आणि इथून पुढेही यशाला अशीच आमची साथ मिळो आणि आपल्या प्रेक्षकांची साथ मिळो हीच आमची सदिच्छा. सर्वसाधारणतः आजच्या स्पर्धेमध्ये 10 उड्या होत्या. या स्पर्धेमध्ये सर्वसाधारणतः आता सुटत असताना आम्ही तरुण मराठीच्या दोन्ही वड्या 9 आणि 10 क्रमांकाला होत्या. कारण याच्यामध्ये एवढं अंतर पार करून आम्हाला हे आव्हान पेलणं अशक्य होतं, पण तरीसुद्धा आम्ही आमच्या प्रयत्नाच्या कष्टातून आम्ही हा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांची गर्दी पाहता संस्थांकडून चोख व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. रात्री 2 वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं होतं. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे 8वं ज्योतिर्लिंग आहे. श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार असल्यानं भाविकांनी दर्शनासाठी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाकडून पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेसाठी 200हून अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. तर नागनाथांच्या दर्शनासाठी स्पेशल पासेसची भाविकांसाठी संस्थांकडून व्यवस्था करण्यात आली होती. श्रावण मासातील पहिला सोमवार असल्यामुळं महापर्वणीचा योग आहे. त्यानिमित्त भाविक भक्ताच्या दर्शनाकरता सुलभ आणि व्यवस्थित दर्शन होण्याकरता श्री नागनाथ संस्थान औंढा नागनाथ कार्यकारी मंडळाने सर्वतोपरी त्यांची भाविक भक्ताच्या दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. त्या निमित्त धर्मार्थ पास ठेवून सुद्धा आम्ही ती व्यवस्था केलेली आहे. पण ज्या भाविक भक्ताला फार गडबड असते किंवा त्यांना काही मंदिराकरता देणगी देण्याची इच्छा असेल, त्यासाठी आम्ही 200 रुपयाची स्पेशल दर्शन पास ठेवून त्यांना आम्ही दर्शन देत आहोत. पण आलेल्या उत्सवानिमित्त नागनाथ संस्थांच्या वतीनं भाविकांसाठी विविध योजनांचं या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे. भाविकांना येणाऱ्या भाविकांना पाण्याची सुविधा या ठिकाणी आम्ही पुरवण्यात आलेली आहे संस्थांच्या वतीनं. त्याचप्रमाणे अपंग व्यक्ती ज्या असतील त्यांनासुद्धा आम्ही रांगेच्या ऐवजी डायरेक्ट थेट दर्शन देण्याची व्यवस्था संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे. भाविकांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहेच, पण त्यासोबत मंदिर संस्थांच्या वतीनं 16 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून अजून मंदिर परिसरामध्ये जास्त कॅमेरे बसवण्याची आमचा मनोदय आहे. परभणी जिल्ह्यावरून सकाळी 8 वाजता निघालो होतो. काल आमचा बराशीवर इथे मुक्काम होता, तर आम्ही 4:30 वाजता तिथून निघालो होतो. तर इथं आम्ही सकाळी 10:30 वाजता लागलो वारीला, तर आम्हाला 5 ते 6 लागले. 3:30 वाजता आमचं दर्शन झालेलं आहे. तर खूप अमेय चक्कर, C24 तास, हिंगोली. हडपसरमधील प्रभाग क्रमांक 26 मधील शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयामध्ये कचरा टाकून आंदोलन करण्यात आलंय. प्रभाग क्रमांक 26 कचरा मुक्त झाला पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. हडपसर येथील प्रभाग क्रमांक 26 मधील रस्ते तसेच सोसायटीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. वारंवार पालिका प्रशासनाला सांगूनही ओला आणि सुका कचरा उचलला जात नाहीये. तसेच प्रशासन टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. तसेच ज्या महिला कचरा उचलत असतात त्यांना 3 महिने झाले त्यांचा पगार प्रशासनाने दिला नाहीये. सोसायटींमध्ये कचरा तसेच पाण्यामुळे डेंग्यूची लागण झाल्याचे नगरसेवक भानगिरे यांनी सांगितलंय. कशासाठी आंदोलन केलंय आणि काय पुढचा इशारा? प्रभाग क्रमांक 26 मध्ये गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण प्रभागामध्ये कचरामय प्रभाग झालेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी संपूर्ण प्रभागामध्ये कचरा पडला असताना अनेक वेळा या ठिकाणी प्रशासनाला मी असन प्राचितांनी तानाजी तात्याने त्या ठिकाणी सांगितलं
की प्रभागातला कचरा, ओला व सुका कचरा वेळेवर उचलला जात नाही. ते कारण सांगतात की आम्हाला या ठिकाणी कॉम्प्रेसरच्या गाड्या कमी आहे. परंतु मला या ठिकाणी प्रशासनाला एकच सांगायचं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी 3 महिने ज्या महिला कचरा उचलत होत्या त्यांचं 3 महिने या ठिकाणी प्रशासनाने त्या ठिकाणी पेमेंट केलं नाही. म्हणून मॅनपॉवर कमी असल्यामुळे संपूर्ण प्रभागामध्ये ओला व सुका कचरा सोसायट्यांमध्ये तसाच पडून आहे. ते पावसाचे दिवस असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे. माझ्या प्रभागामध्ये गंगाविले सोसायटीमध्ये 5 जणांना त्या ठिकाणी डेंग्यूची लागण झालेली आहे. म्हणून वेळेवर हे प्रशासन काम करत नाही. म्हणून आज आम्ही या हडपसर वार्ड ऑफिस या ठिकाणी कचरा टाकलेला आहे आणि प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही 4 दिवसात जर संपूर्ण प्रभाग जर कचरामुक्त नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या दारासमोर कचरा टाकून त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 26 मधील सर्व नागरिक तसेच नगरसेवक यांनी हडपसर येथील क्षेत्रीय कार्यालयामध्ये कचरा टाकून जर 4 दिवसात प्रभागातील कचरा उचलला नाही तर पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या दारासमोर कचरा टाकून निषेध करू असा इशारा नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी दिलाय. या आंदोलनात नगरसेविका प्राची अल्हाट, माजी नगरसेवक तानाजी लोणकर तसेच प्रभागातील शिवसैनिक तसेच पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. तुकाराम गोडसे, सी24 तास, हडपसर, पुणे. कर्नाटकमधून मिरजेमध्ये अवैधरित्या गावठी पिस्तूल विकणाऱ्या इराप्पा शेंडगे या आरोपीला सांगलीच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कर्नाटकमधून मिरजेकडे अवैधरित्या गावठी पिस्तूल विकणाऱ्या इराप्पा शेंडगे या आरोपीस सांगलीच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 3 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे असा तब्बल 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सांगली पोलिसांना टीप लागली की कर्नाटकातून एक इसम गावठी पिस्तूल विकण्यास मिरज रेल्वे स्टेशनमध्ये येणार आहे. दुपारी हा इसम एका पिशवीमध्ये हे पिस्तूल घेऊन विक्रीसाठी थांबला होता. यावेळी गुंडा पोलिसांनी यास अटक केली आहे. तर अधिक तपास गुंडा पोलीस पथक करत आहे. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पहिला श्रावणी सोमवार असल्याने हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवार असल्याने हर हर महादेवच्या जयघोषात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्रावणामधील पहिल्या सोमवारी भल्या पहाटेपासून भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सलग आलेल्या सुट्ट्या आणि पहिला श्रावणी सोमवार यामुळे संपूर्ण देशभरातून भाविक भीमाशंकर परिसरामध्ये दाखल झाले होते. भर पावसात ताट ठुक्यात जंगल वस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा जयघोषात भाविक शिवलिंगाचे दर्शन घेत यात्रा पूर्ण करत आहेत. अमोल जाधव, सी24 तास, भीमाशंकर. आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी गवते वस्ती येथील नवरा बायकोच्या झालेल्या वादात नवऱ्याने दारूच्या नशेत बायकोला लाकडी काठीने मारहाण केल्याने तिचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी मनसर पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे. आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी गवते वस्ती येथे आषाढी अमावस्येनिमित्त घरी आयोजित भोजनावेळी 3 मित्रांमध्ये भांडण झाले. यातील 2 मित्र न जेवताच परत गेल्याने बायकोने नवऱ्याबरोबर केलेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. यामध्ये 20 वर्षीय शुभ्रा काकडे या महिलेचा मृत्यू झालाय. तिला 6 महिन्याचा मुलगा असून तिच्या मृत्यू प्रकरणी तिचा पती योगेश काकडे वय वर्ष 21 यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मनसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे हे करत आहेत. दिनांक 23/7/2017 रोजी गटारी अमावस्या असल्याने मेरगडवाडी येथील गवारीपाडा येथे राहणाऱ्या एक किस्माने
दारू आणली आणि त्याच्या 3 मित्रासह तो दारू पीत बसला होता. दारू पिण्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि ते मित्र निघून गेले. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला तू त्यांच्या बाजूनं का बोलते या कारणावरून त्यांच्यात वाचाबाची सुरू झाली. पत्नीनेही मित्र बोलवले, जेवण केलेलं आहे, चिकन बिर्याणी बनवलेली आहे, कुणाला घायला घालायचं याच्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्या रागाच्या भरात आरोपीने पत्नीस लाकडी काठीने डोक्यात इतरत्र ठिकाणी बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर ती बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडल्यानंतर आरोपी हा आजूबाजूच्या घरी गेला आणि चला मला मदत करा, माझ्या बायकोला मी मारलेलं आहे. परंतु त्यांना काही मदत मिळाली नाही. नंतर त्याने आईला वगैरे फोन केला, पोल्ट्रीच्या मालकाला फोन केला आणि मालकांनी नंतर मग 108 नंबरवरून ॲम्ब्युलन्स मागवली आणि सकाळी त्यांना आणलं आणि गावच्या सरपंचांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस गेले. आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांना आले. त्यानंतर पोल्ट्री फार्मचे मालक यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी अटक केलेले आहे. जामीन सुरू. आरोपीचं नाव काय? आरोपीचं नाव सांगता येत नाही. अमोल जाधव, C24 तास, मंचर. शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे आमदार बाबूराव पाचरणे यांच्या हस्ते आदिवासी भिल्ल समाजातील लोकांना जातीचे दाखले आणि उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरगुती गॅसचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आलाय. शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे आमदार बाबूराव पाचरणे यांच्या हस्ते आदिवासी भिल्ल समाजातील लोकांना जातीचे दाखले आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरगुती गॅसचे वाटप करण्यात आले. याचवेळी SSC परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनही श्री पाचरणे यांच्या हस्ते करण्यात आले. भिल्ल समाजातील लोकांना जातीचे दाखले नसल्याने त्यांना शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळत नव्हता. शासकीय घरकुल आणि अन्य योजनांपासून हा समाज वंचित राहिला होता. या उपेक्षितांची सर्व गऱ्हाणी माजी आमदार श्री पाचरणे यांनी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडून मार्गी लावली. जातीबाबतच्या जाचक अटी शिथिल करून 70 कुटुंबियांना जातीच्या दाखल्याचे आणि गॅस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील फराटे हे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळपे, भगवानराव शेळके, लक्ष्मणराव फराटे, आबासाहेब सोनवणे, गोरक्षक काळे, माजी उपसरपंच कांतीलाल शेलार, पूनमभाऊ शेलार, सरपंच मनीषाताई शेलार, उपसरपंच सचिन शेलार, महेंद्र शेलार, सोमनाथ शेलार, रणजित चितोळे, रवींद्र शेलार, हरिभाऊ शेलार, रमेश बापू शेलार, राजाराम शितोळे, शरद पठाण, गंगाराम पंडित, गटविकास अधिकारी संदीप जठार, नायब तहसीलदार पाटील साहेब, अभियंता चौगुले साहेब, वनाधिकारी तुषार ढमढेरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शेलार यांनी केलं होतं. आज बाबूराव पाचरणे शिरूर हवेली तालुक्याचे आमदार यांच्या हस्ते जो जातीच्या दाखल्याचा वाटपाचा कार्यक्रम झाला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. कारण जातीच्या दाखल्यासाठी खूप मोठी अशी जाचक होती. 10 ऑगस्ट 1947 पासूनचे जे जातीचा उल्लेख असलेले असे काही तत्पर पुरावे सादर करावे लागत होते. आदिवासी हा समाज जंगलामध्ये राहणारा, त्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व किंवा काही कशाचं महत्त्व समजत नव्हतं. परंतु आता कुठंतरी हा समाज, आदिवासी समाज हा मेन प्रवाहामध्ये येण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यातूनही जातीच्या अडचणी असल्यामुळं तो त्याच्यापासून दुरावत चाललेला होता. पण आमदारांनी आज आम्हाला जातीच्या दाखल्याचे वाटप करून खरोखरच मेन प्रवाहामध्ये समूह करून घेतला. त्याबद्दल मी आमदारांचे मनपूर्वक असे आभार मानतो. आणि या दाखल्यांमुळे आम्हाला होणारे लाभ म्हणजे घरकुल असेल किंवा जातीच्या दाखल्यामुळं जे अनुसूचित जागा असतील शाळेच्या किंवा कुठल्या, त्याच्यामध्ये त्या जागेबद्दल आम्हाला लाभ घेता येईल. आणि ज्या आदिवासी योजना असतील त्याच्यामुळं ज्या मिळणाऱ्या आहेत त्या या दाखल्यामुळं आम्हाला त्यांचा लाभ घेता येईल आणि यामुळं आमच्या मुलांचं भवितव्य व्यवस्थित होईल असं आशा आहे. आज या ठिकाणी
नागरगावमध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन उद्घाटन तसेच गॅसचे वाटप होते. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत नागरगावमध्ये 25 लाभार्थ्यांना गॅसचं वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर संयुक्त वन व्यवस्थापन समिती अंतर्गत 15 गॅसचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भिल्ल समाजाला जातीच्या दाखल्याचं वाटप या ठिकाणी आपण 57 लोकांना केलेलं आहे. त्याचबरोबर शिरसगाव काठातील 13 लोकांना केलेलं आहे. आणि पूर्ण तालुक्यामध्ये लोकनेते आमदार बाबूरावजी पाचरणे यांच्या आदेशानुसार पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही 2000 दाखल्यांचं वितरण करणार आहे. यापूर्वी दाखला काढताना अनेक अटी येत होत्या. 1950 पूर्वीचा जाती सदृश्य पुरावा या ठिकाणी आवश्यक असल्यामुळे आणि तो मिळत नसल्याने, कारण हे आदिवासी समाज हा मध गोळा करणे, मासेमारी करून या ठिकाणी त्या स्वतःचा उदरनिर्वाह करत होता. कसल्याही शिक्षणामध्ये यांचे पूर्वीचे कोणी गेलेले नव्हते. त्यामुळे शाळेचा दाखला मिळत नव्हता. शेती नसल्यामुळे जमीन सातबाऱ्यावर जातीची नोंद नव्हती. मग या निर्णयाची काही समाजातील लोकांनी आमदार साहेबांकडे याची मागणी केली. आणि मागणी केली असता आमदार बाबूरावजी पाचरणे यांनी मागील वर्षीच्या अधिवेशनामध्ये या विषयावरती सर्वात मोठी लक्षवेधी मांडली. आणि या लक्षवेधीला उत्तर देत असताना राज्याचे मंत्री सन्माननीय राजकुमारजी बडोले, राज्यमंत्री सन्माननीय दिलीपजी कांबळे आणि मुख्यमंत्री साहेबांनी यावरती निर्णय घेतला. आणि ग्रामपंचायतवरती या गावामध्ये राहत असल्याचा पुरावा साधारणतः 50 वर्षापासून या गावामध्ये हे कुटुंब वास्तव्यास आहे आणि ते ह्याच जातीचं आहे अशा पद्धतीचे ठराव करण्यास आम्हाला सांगितले. आणि पुढील जबाबदारी आमदार साहेबांनी तहसीलदार यांच्यावरती सोपून प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांनी या ठिकाणी तालुक्यामध्ये जवळपास 2000 लोकांना या ठिकाणी जातीचे दाखले वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी सहकारी मिळून करत आहोत. त्यापैकी त्याचाच एक भाग म्हणून नागरगावमध्ये आम्ही 57 दाखले, शिरसगाव काठेमध्ये 13 दाखले, वडगाव रासाईमध्ये 50 दाखले आणि तरडोबाच्या वाडीमध्ये 80 दाखल्यांचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे. या दाखल्या देण्यामागचा मूळ उद्देश या समाजातील बांधवांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणायचा आहे. कारण या ठिकाणी ज्या लोकांना दाखले नसल्यामुळे घरकुल योजनेचा आज नागरगावमध्ये एससी समाजासाठी घरकुल योजना शासन देत आहे. परंतु जिल्ह्यामध्ये एससी समाजाचे जातीचे दाखले नसल्यामुळे त्यांना जागा नसल्यामुळे या ठिकाणी घरकुलाचा बऱ्याच अंशी निधी या ठिकाणी परत जातो. घरकुलाचा निधी मिळावा, यांना नोकरीमध्ये आरक्षण मिळावं, शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं आणि मोदी म्हणतात त्याप्रमाणे सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे या समाजातील लोकांना आपण समाजाबरोबर समाविष्ट करून घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि या माध्यमातून आम्ही सर्व समाजाला जातीचे दाखले दिलेले आहेत. काही लोकांचे राहिलेले आहेत, त्यांना या ठिकाणी परत एक असाच कार्यक्रम आणि कॅम्प घेऊन पुढील दाखले देऊन यांना आम्ही समाजाच्या प्रवाहामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहोत. परत मस्के इनामगाव सरपंच. आमच्या गावामध्ये सुद्धा कोळी समाज आणि भिल्ल समाज, कोळी समाज आणि भिल्ल समाज जास्त आहे. त्यांना कसले हे नाही, कागदपत्र कसलेच नाही त्यांच्याकडे. म्हणजे त्यांना घरकुल आल्यावर माघारी जाते, कसलेच म्हणजे कसलेच योजना नाही, त्यांना कुपन सुद्धा मिळत नाही. आम्ही सुद्धा हा कार्यक्रम करणार आहे. त्यांना सगळे जाती दाखले त्यांना हक्क आम्ही मिळवून देणार आहे. सरकारने सुद्धा त्याची दक्षता घ्यावं, त्याची कागदपत्र त्यांना मिळावं. सूर्यकांत शिर्के, सी24 तास, शिक्रापूर. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. शिवाजी डफळ हत्या प्रकरणी त्वरित तपास व्हावा, अन्यथा तपास CIDकडे द्या. कडकडीत बंद पाळून ग्रामस्थांनी केला घटनेचा निषेध. ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी दिलीप वळसे पाटलांचं केलं कौतुक. भाजप आणि शिवसेनेच्या लागलं जिव्हारी. सांगलीच्या कृष्णा नदीत पार पडल्या होड्यांच्या रोमहर्षक शर्यती. आणि श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी लावली हजेरी. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा सी24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.